नमस्कार. जागतिक स्तरावरती आपल्या एका मराठमोळ्या झुंजार महिलेच्या विधायक कार्याची प्रचंड मोठी दखल घेतली गेलेली आहे. युनायटेड नेशन्सने आपल्या सातारच्या ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांना अत्यंत सन्मानाने अमेरिकेमध्ये आमंत्रित करून युनोच्या सभागृहामध्ये त्यांचा वर्षा देशपांडे यांचा आणि त्यांच्या कार्याचा मोठा सन्मान केलेला आहे. अशा प्रकारचा सन्मान दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि उद्योगपती JRD टाटा या दोन भारतीयांना याआधी फक्त प्राप्त झालेला आहे आणि त्यानंतर आता तब्बल 30 वर्षांनी वर्षा देशपांडे यांच्या रूपाने तिसऱ्या भारतीयाला हा सन्मान प्राप्त झालेला आहे. यातून या सन्मानाची प्रतिष्ठा आपल्या लक्षात येऊ शकेल. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने केवळ महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्याच दृष्टीने नव्हे तर सगळ्याच भारतवासियांच्या सगळ्या देशवासियांच्या दृष्टीने हा अत्यंत आनंदाचा असा प्रसंग आहे. महाराष्ट्रातील तर प्रत्येक मराठी माणसाने प्रत्येक मराठी महिलेने प्रचंड अभिमान बाळगावा असाच हा प्रसंग आहे, असाच हा क्षण आहे. वर्षा देशपांडे जवळपास गेली 30 वर्षांहून अधिक काळ स्त्री भ्रूण हत्या, दारूबंदी, एकल महिला, घटस्फोटित महिला, अधिकृत घटस्फोट न देताही नवऱ्यानं सोडून दिलेल्या महिला अशा विविध घटकांसाठी काम करतायत सातत्यानं. लेक लाडकी अभियानापासून ते गर्ल स्काउट आणि विविध संघटना महाराष्ट्रभर त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या प्रत्येक आंदोलनातून प्रत्येक चळवळीमधून सकारात्मक आउटपुट निघालेला आहे. इतिहास आहे. गेल्या 30 वर्षामध्ये लाखो मुली ज्या त्यांच्या मातेच्या उदरातच खुडून टाकल्या गेल्या असत्या त्या सगळ्या लक्षावधी मुली आज वर्षा देशपांडे आणि त्यांच्या संघटनांच्या कार्यामुळे जन्माला आल्या, वाढल्या, आज समाजात वावरत आहेत. दारूमुळे बर्बाद होण्याच्या मार्गावरती असलेले हजारो संसार वर्षा देशपांडे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्या विविध आंदोलनांमुळे वाचले. आत्महत्येच्या उंबरठ्यावरती उभ्या असलेल्या हजारो महिलांना वर्षाताईंनी आधार दिला, त्यांना जगण्याचं बळ दिलं, त्यांना योग्य मार्गदर्शन केलं आणि त्यांना स्वतःच्या पायावरती उभं केलं. खरं तर त्यांच्या या सगळ्या अतुलनीय लोकोपयोगी कार्याचा सन्मान यापूर्वीच आपल्या महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारने कधीच करायला हवा होता, परंतु दुर्दैवानं ते झालं नाही. कोणकोणते बुवा बाबा महाराज धर्मांध लोक वगैरे त्यांचे सत्कार करायला आपल्या सरकारांकडे वेळ असतो, मात्र असं वर्षाताईंसारखं विधायक कार्य करणाऱ्या व्यक्तींचं कौतुक करायला आपल्या सरकारांकडे वेळ नसतो. चालायचंच. मात्र थेट युनायटेड नेशन्सनं त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि त्यांना अमेरिकेमध्ये मानाने बोलावून तिथे त्यांचा नेत्रदीपक अशा पद्धतीने सन्मान केला. तो सोहळा संपन्न होत असताना तिकडे अमेरिकेत मी इथे तो लाईव्ह त्यांच्या वेबसाईटवरती पाहिला. अंगावरती रोमांच उभे राहिले. परंतु तिथे त्या युनोच्या सभागृहात केवळ इतकंच झालेलं नाही तर आणखीन एक आपल्या सगळ्यांनाच प्रचंड अभिमानास्पद असा प्रकार वर्षा देशपांडे यांनी तिथे केला त्या सभागृहात. खरं तर त्या हस्तलिखित इंग्रजीमध्ये अगदी फाडफाड बोलतात, आणखी सुद्धा काही भाषा त्यांना अवगत आहेत. मात्र या जागतिक प्रतिष्ठेच्या सन्मानाला उत्तर देण्यासाठी तिथे युनोच्या त्या भव्य सभागृहामध्ये जगभरातील अनेक देशांच्या प्रतिनिधींच्या समोर त्यांनी आपल्या मातृभाषेची आपल्या माय मराठीची निवड केली. तिथे उपस्थित असलेल्या सर्व म्हणजे जगातल्या वेगवेगळ्या देशाच्या प्रतिनिधींना वर्षाताईंचं ते मराठी भाषेमधलं मनोगत त्यांच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट होऊन ऐकण्याची सुविधा अर्थातच होती. त्यांनी वर्षाताईंचं ते मनोगत ते तशा पद्धतीने ऐकलं आणि मग वर्षाताईंचं मनोगत पूर्ण झाल्यानंतर टाळ्यांचा जो एकच कडकडाट त्या सभागृहामध्ये झाला ते दृश्य आपल्या साऱ्यांचीच मान गौरवाने उंचावणारं होतं, आपल्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू उभं करणारं होतं. अगदी थोडक्यात मी ते तुम्हाला इथे दाखवतो, ऐकवतो. अतिशय अभिमानानं तुम्ही सुद्धा पहा. Mrs. Varsha Shampande, laureate individual category, to deliver her statement. The chairperson, सन्माननीय अध्यक्ष, माननीय कार्यकारी संचालिका नटालिया मॅडम UNFPA, उपस्थित
मान्यवर, प्रिय मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, I can talk in English, but as we are working for women, I think even my mother tongue should be respected on this dais. So I am talking in my mother tongue, Marathi. हा सन्मान संपूर्ण जगभरातील, भारतातील, महाराष्ट्रातील लोकांच्या प्रश्नांसाठी लोकांच्या सोबत राहून लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या, त्यांच्यासाठी संघर्ष करणाऱ्या, सर्व संस्था संघटनांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी, त्यांच्या संघर्षासाठी हा सन्मान होतो आहे अशी माझी धारणा आहे. संयुक्त राष्ट्रांनी जपलेल्या मूल्यांचे आणि तत्वांचे, प्रामुख्याने समता, शांती, मानवी प्रतिष्ठा आणि सर्वांसाठी, विशेषतः उपेक्षित आणि असुरक्षित लोकांच्या हक्काच्या पालनासाठी मी त्यांच्या सोबत राहण्याची या ठिकाणी ग्वाही देते आहे. इतकेच नाही तर आपण सर्वजण मिळून आजचा हा वर्ल्ड पॉप्युलेशन डे सेलिब्रेट करत असताना या ठिकाणी निर्णय करूया, भविष्य काळातील जग हे मानवाधिकारांचे रक्षण करणारे, स्त्री पुरुष समतेचा अंगीकार करणारं, अहिंसेनं आणि शांततेनं सगळ्यांनाच जीवनाचा अनुभव घेता येईल असं जग घडवण्याचा निर्धार आपण सगळेच जण या ठिकाणी करूया. आपल्या भावी पिढीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. आपल्या सर्वांच्या साक्षीने त्या दिशेने पडलेलं हे माझं आज महत्वाचं पाऊल आहे असं मी मानते आणि हा पुरस्कार ही भविष्य काळात मला ऊर्जा देणारा ठरेल असं नमूद करते. समस्त भारतीयांच्या वतीने, समस्त लोकांच्यासाठी जगभरात लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीने अतिशय नम्रतापूर्वक मी हा पुरस्कार स्वीकारते आहे. धन्यवाद. दाटून आला की नाही अभिमान सांगा तुम्हा प्रत्येकामध्ये. ॲडव्होकेट वर्षा देशपांडे हा पुरस्कार स्वीकारून नुकत्याच अमेरिकेवरून आपल्या मायदेशात भारतामध्ये परतल्या. मुंबईत त्यांचा परवा काही महत्त्वाच्या संस्थांनी हॉटेल अँबॅसेडरमध्ये सन्मान केला आणि त्यानंतर त्या काल साताऱ्याला आपल्या घरी पोहोचल्या. इथेही त्यांना भेटणाऱ्यांची, त्यांचं अभिनंदन करणाऱ्यांची सगळ्यांची मोठी रीघ लागलेली आहे सातत्यानं. मी स्वतः गेले काही दिवस साताऱ्यातच आहे. पार्टी ट्रस्ट आपल्याला ऐकून माहिती असेल, त्या पार्टी ट्रस्टच्या मेळाव्यासाठी, स्नेह मेळाव्यासाठी आलो ते अजून घराकडे ठाण्याला परतण्याची इच्छा होत नाही आहे. मध्येच कोल्हापूरला जाऊन आपले इतिहास संशोधक सन्माननीय इंद्रजित सावंत सरांची एक मुलाखत घेऊन आलो. तुम्ही पाहिली नसेल तर ती पहा. इथे साताऱ्यात प्राध्यापक अर्थतज्ञ नीरज हातेकर सरांची आणि डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर या दोघांच्या मुलाखती केल्या, त्यासुद्धा पाहिल्या नसतील तर पहा. आणि मग आज वर्षाताईंना भेटायला गेलो. प्रथम त्यांचं मनापासून अगदी अभिनंदन केलं आणि मग त्यांच्याशी या जागतिक सन्मानाच्या निमित्तानं एक संवाद साधला. अवश्य तो संवाद ऐका, पहा, फार छान आहे. आणि त्यापूर्वी एक आठवण, मी आवाहन नाही केलं तुम्हाला की तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं का बरं विसरता. प्लीज असं नका करू. आत्ता लगेच वर्षाताईंबरोबरचा माझा संवाद ऐकण्याच्या आधी करा बरं सबस्क्राईब आपलं अभिव्यक्ती चॅनल. आणि आणखीन एक, मध्ये मध्ये माझा UPI ID आणि QR कोडसुद्धा दिसेल तुम्हाला स्क्रीनवरती. त्याचा वापर करून आपणास शक्य असेल ती आर्थिक मदत केलीत तर मी आपला प्रचंड आभारी राहीन. आपल्याला कोणी, तुम्हाला मी त्या दिवशी सुद्धा बोललो एका व्हिडिओत, स्पॉन्सरर कोणी प्रायोजक नाही भेटतो. आपण सत्तेच्या विरोधात बोलतो, काम करतो. महाराष्ट्राचं नुकसान करणाऱ्या सगळ्यांच्या विरोधामध्ये आपण भाष्य करतो. त्यामुळे तुमच्याशिवाय कोण मदत करणार आपल्या अभिव्यक्तीला. आणि आर्थिक मदत न मिळता आता हा व्याप सांभाळणं दिवसेंदिवस फार अवघड झालं आहे, खरं सांगतो. त्यामुळेच हे आवाहन करतोय आपल्याला, गांभीर्यानं घ्या. असो, आता ऐका, आपल्या सगळ्यांची मान अत्यंत अभिमानाने उंचावणाऱ्या, युनायटेड नेशन्सचा जागतिक प्रतिष्ठेचा सन्मान प्राप्त झालेल्या ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद. वर्षाताई, फार मोठ्या पातळीवरती कार्याची दखल घेतली गेली. आनंद तर अर्थातच असणार, परंतु काय, जेव्हा हे जाहीर झालं तेव्हा नेमक्या काय भावना मनात आल्या? हा खरं आपण रस्त्यावरती सामान्य घरात जन्माला आलो.
स्त्रीमुक्तीचा विचार पटला म्हणून स्त्रीमुक्तीच्या चळवळीशी जोडले गेलो. मुलगी झाली नाटकात, खरं तर नाटकाच्या वेडामुळे, आणि अतिशय ग्राउंड लेवलवरती ग्रामीण भागातल्या महिलांच्या सोबत कामाला सुरुवात केली. त्यामुळे मला असं वाटलं की हा रस्त्यावरती लढणाऱ्या माणसाच्या कामाची दखल इतक्या उंचीवर घेतली जाते, त्यामुळे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे असं वाटलं. थोडंसं प्रेशर पण आलं, म्हणजे ताण पण आला की त्यांनी निवडलंय आपल्याला आणि ह्याच्या पुढे हे सगळं आपल्याला या भारताला प्रतिनिधित्व म्हणून आपण तिथे जातोय आणि ते काम त्या उंचीवर नेलेलं आहे असं त्यांना वाटते, तर त्या उंचीच्या पुढची उंची गाठावी लागेल. त्यामुळे थोडासा ताण पण आला. आनंद तर प्रचंड झाला. मी घरात सांगणार होते कोणाला तरी, तर कोणीच घरात नव्हतं. तर मग मी ते गाणं आहे ना आजकल मेरी जमीन पर नाही टिकते, तर मी ते गाणं युट्यूबवर शोधलं आणि ते टाकलं. तरी मला घरात कोणी ग्रुपवरचंही विचारे ना की हे गाणं आज का टाकलंय. मग मी सगळ्या घरातल्यांना जमवलं आणि मग त्यांना सांगितलं की हे गाणं मी या कारणासाठी टाकलंय आणि माझी निवड झाली आहे. तर मला प्रचंड आनंद झाला. भारताला प्रतिनिधित्व करायला मिळते. सगळ्यात आपण म्हणाला तसं सगळ्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा वर्षा देशपांडे ऑफ इंडिया असं म्हटलं त्यावेळेला असं खूप भारी वाटलं एकदम. हा तो पुरस्कार आहे, द युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड. अतिशय सन्मानाचा असा जागतिक स्तरावरचा हा पुरस्कार, आणि त्याच्याबरोबर हे सुवर्ण पदक आहे, अतिशय मानाचं सन्मानाचं असं. तुम्हाला नंतर जवळून सुद्धा दाखवतो हे सगळं. फक्त मला या निमित्ताने आणखीन चर्चा पुढे नेण्या अगोदर आधी वर्षातही हे विचारायचं की भाषण गाजलं ते मराठीमध्ये बोलण्याचा निर्णय घेतल्यामुळे, याला संदर्भ काय होता? म्हणजे आता इथे मुंबईत महाराष्ट्रात मराठी भाषेवरून सुरू झालेल्या आंदोलनाचा संदर्भ होता की त्या अगोदरच हे ठरवलं होतं? नाही, आता म्हणजे हे सगळं सुरू होतं एका बाजूला, पण मी आणि माझी मैत्रीण जेव्हा हे सगळं तिकडे पाठवत होतो की स्क्रिप्ट पाठवायची आहे, भाषण काय करणार आहे ते पाठवायचं आहे, त्याचा व्हिडिओ पाठवायचा आहे, तर तो 8 मिनिटाचा असणार आहे वगैरे सगळं, तर माझी मैत्रीण म्हणाली की तू इंग्रजी, कारण मी न्यायाधीशांचं वेगवेगळ्या हिंदीमध्ये पण मी टेक्निकल पण बोलते, PCPNDT असेल किंवा पॉश असेल किंवा महिलांच्या संदर्भातले कायदे असेल, या सगळ्या संदर्भात मी बोलत असते. इंग्रजीतही मी बोलते, कन्नडमध्येही मी बोलते, म्हणजे मी न्यायाधीशांची कार्यशाळा कन्नडमध्ये घेते, कारण माझी त्या अर्थाने मदर टंग आणि फादर टंग कन्नड आणि मराठी दोन्ही आहे, कारण मी बेळगावची आहे. तर त्यामुळे या दोन्हीच्या बाबतीमध्ये ती म्हणाली पण फोर्स आणि जी ताकद आणि एनर्जी आणि तुझ्या भावना ज्या छान व्यक्त होतात त्या मराठीत जास्त चांगल्या होतात, आणि तिथे आपण तुझं हे भाषण मराठीत व्हायला पाहिजे असं मला वाटतं, असं त्या मैत्रिणीचं मत आलं. म्हटलं चल आपण आधी मराठीत, कारण मी स्क्रिप्ट जी लिहिली माझ्या भाषणाची, मला काय वाटतं हे जेव्हा लिहिलं तेव्हा मी ते खरं तर लिहिलं नाही, मी ते ऑडिओ केलेलं, मग ते स्क्रिप्ट केलं आणि मग ते तिला पाठवलं, ते तिने इंग्रजीत केलं. तर ती म्हणाली हे मराठी छान वाटतं, मग त्याचा आम्ही व्हिडिओ इथे पण केला आणि ते सहज केला, म्हणजे काहीतरी मराठी भाषेचं वेगळं काहीतरी करायला चाललोय असं. मग तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की युनोच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कोणीतरी मराठी भाषेत त्या विचारमंचावरून बोललं. मग एकदम असं वाटलं की अरे आपण हा निर्णय घेतला ते बरं झालं. आणि मग सुरुवात करताना मी म्हणाले की मी महिलांसाठी काम करते, आणि जेव्हा भाषा ही गोष्ट माणसाला कळते तेव्हा ती आई शिकवते, आणि त्याला म्हणून तिला आपण मातृभाषा म्हणतो. आणि म्हणून मला असं वाटतं की जसं मी महिलांच्या मुद्द्यांवरती किंवा स्त्रियांच्या मुद्द्यांवरती, आईच्या मुद्द्यावरती मी काम करते, तसंच माझ्या मातृभाषेचा पण सन्मान या विचारमंचावरून व्हावा असं मला वाटलं. म्हणून मी आपल्या सगळ्यांशी मराठीतून संवाद साधणार आहे अशी मी इंग्रजीत सुरुवात केली आणि मग मी मराठीत बोलले. त्यामुळे या सगळ्याचा काही त्या अर्थाचं ते मराठी हे वगैरे असं काहीच डोक्यात नव्हतं. आपल्याला छान आपली भावना व्यक्त करता येते आपल्या मातृभाषेत, तर ती आपण करूया, इतकं तो सहज निर्णय झाला होता. आता जसं सुरुवातीला तुम्ही म्हणालात की ही जबाबदारी आणखीन वाढली आता या पुरस्काराच्या निमित्तानं. आधीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. प्रामुख्यानं मला पहिले सुरुवातीला हे सांगा की या पुरस्कारासाठी दखल घेतलं गेलेलं काम प्रामुख्यानं कोणतं? कसं जग म्हणजे पूर्ण इतिहासामध्ये जर जाऊन सांगायचं झालं तर महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की जिथे मला विशेष अभिमानाने सांगावं असं वाटतं की मृणालताई गोरेंनी एक खाजगी बिल आपल्या सभागृहात आणलं. त्याच्या आधी मुंबई शहरामध्ये आणि महाराष्ट्रात एक मोठं चळवळ झाली, एक आंदोलन झालं ज्याच्यामध्ये मुलींची संख्या कमी होती आणि ती मुलींची संख्या कमी झालेली त्याच्या संदर्भाने कायदा असायला पाहिजे असं मागणी मागितली गेली. त्याचं प्रायव्हेट बिल बनवलं गेलं आणि ते प्रायव्हेट बिल अहिल्याताई रांगणेकर, मृणालताई गोरे यांच्या माध्यमातून सभागृहात आलं. प्रतिभाताई पाटील त्या सभागृहात असताना हे पेश झालं
आणि जगातलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं जिथे 1988 साली आपण हा कायदा बनवला. बरोबर. तो कायदा 88 साली बनवला आणि मी डेकॉय ऑपरेशन 2004 साली पहिलं केलं. म्हणजे आपल्या देशामध्ये कायदा बनणं ही पुरेशी गोष्ट नाहीये, तर बनलेल्या कायदा कार्यान्वित करणं आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंटेशन करणं याच्यासाठी सुद्धा 20 वर्ष मध्ये जावी लागतात आणि त्याच्यासाठी पण एक आंदोलन करावं लागतं. आणि मग 2004ला जेव्हा साताऱ्याच्या कमिटीवर मला घेतलं त्यावेळेला पहिल्यांदी आम्ही पण त्याच्या आधी आम्ही जागतिक महिला दिना दिवशी बीजिंगच्या परिषदेपासून दशक जे पूर्ण सेलिब्रेट झालं, बीजिंगला जागतिक परिषद झाली, त्याच्या वेळेला एशियन कंट्रीजमध्ये मुलींची संख्या कमी होती वगैरे सगळी चर्चा सुरू झाली. तर या सगळ्या संदर्भाने आम्ही फक्त घोषणा द्यायचो की जगू द्या, जन्मू द्या, गर्भामध्ये गायब करू नका, पण आम्हालाच कळत नव्हतं की आम्ही कुणाला सांगतोय. आई वडिलांना सांगतोय, गरोदर मातेला सांगतोय का त्या लेकराला सांगतोय. त्यामुळे हा एक मेडिकल क्राईम आहे. या पद्धतीने कॉन्स्पिरसी केली जाते आणि ती ज्या लोकांना ज्या न स्त्री स्वातंत्र्य मरहती म्हणणाऱ्या या देशामध्ये पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचा व्हायलन्स आणि वेगवेगळ्या स्वरूपाचं डिस्क्रिमिनेशन करणं याला लेजिटिमसी आहे, याला एक मान्यता आहे. ती मान्यता दुरुस्त करण्याचं काम वेगवेगळे कायदे करून करावं लागलेलं आहे आणि त्या कायद्यांचा एक मोठा इतिहास आहे. तसाच या कायद्याच्या बाबतीमध्ये बाकी सगळे आम्ही म्हटलं जन्माला आल्यावर कसंही लढू, झाशीची राणी लढेल बिचारी, पण जन्मालाच नाही येऊ दिलं तर कोण लढणार. त्यामुळे तिची ऍडव्होकसी जी गर्भामध्ये पौडलेली आहे ती मुलगा किंवा मुलगी आहे आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये हे कमिट केलेलं आहे आपण देश म्हणून की आम्ही कुठल्याही परिस्थितीत डिस्क्रिमिनेशन करणार नाही, जात धर्म लिंगभेद केला जाणार नाही. प्रॅक्टिकली हे खरं नव्हतं. त्यावेळेला ज्यावेळेला 2004 साली आम्ही पहिलं डेकॉय ऑपरेशन केलं, बाकायदा युक्रान नुकतं सुरू झालं होतं, बाकायदा आम्ही ठराव पारित केला आमच्या संस्थेचा आणि आम्ही पहिलं डेकॉय ऑपरेशन साताऱ्यामध्ये केलं. त्यावेळेला 6 लाख मुली दरवर्षी भारतात गायब होत होत्या. महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन 53,000चं होतं आणि हे माझं म्हणणं नाही, ते भारताच्या सेन्सस इंडियाचा जगाच्या इतिहासामध्ये सेन्ससनी या पद्धतीचा रिपोर्ट पहिल्यांदा आणला. लापता किंवा मिसिंग नावाने रिपोर्ट आला आणि तो रिपोर्ट जे नंतर आपल्या महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी झाले जयंतीलाल बांटिया, ते त्यावेळेला सेन्ससचे कमिशनर होते आणि त्यांच्यासारखे अनेक संवेदनशील लोक एकत्र आले आणि ही प्रक्रिया सुरू झाली. त्या दरम्यान मी दारूची दुकानं फोडत होते, म्हणजे बेकायदेशीर दारूची दुकानं आम्ही बंद करत होतो, बचत गट चालवत होतो. 71 दुकानं आम्ही मतदानाने बंद केली, सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन लढलो. त्यामुळे इथे कलेक्टर जरा संवेदनशील आले, ते म्हणाले ह्या दारूचे दुकान फोडतात बाई, तर ह्यांना आपण डॉक्टरच्या संदर्भाने काही करण्यासाठी कमिटीवर घेऊन, म्हणून मला त्या कमिटीवर घेतलं आणि त्याच्यामुळे ह्या कायद्यातलं पहिलं डेकॉय ऑपरेशन महाराष्ट्रातलं आम्ही 2004 साली साताऱ्यामध्ये केलं. आणि त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की ही फार मोठं नेटवर्क आहे आणि याच्यामध्ये खालच्या स्तरापासून म्हणजे आशा अंगणवाडी ताईंच्या पासून तर ते रेडिओलॉजिस्ट पर्यंत अनेक लोकांची ही खूप मोठी साखळी आहे. आणि मग ती साखळी तोडत आम्ही 56 डेकॉय ऑपरेशन्स करून 18 वेळा डॉक्टरांच्या विरुद्ध शिक्षा घेतल्या. उरलेल्या केसेस आमच्या पेंडिंग आहेत आणि त्याचा एक वचक आम्ही त्या दरम्यान इथे बसवू शकलो आणि याची नोंद UNFPAच्या पातळीवरती घेतली गेली, नॅशनल लेवल घेतली. प्रामुख्याने तुमच्याच प्रयत्नामुळे तो प्रश्न आता पूर्ण नियंत्रणात आलाय. तो नियंत्रणात आलाय असं म्हणता येणार नाही, ती चिंतेची बाब आहे माझी. म्हणून 26-27ला जेव्हा सेन्ससचा रिपोर्ट येईल तो फारसा चांगला असणार नाही महाराष्ट्राच्या दृष्टीने, कारण 111 केसमध्ये ह्या सगळ्या प्रयत्नांनी शिक्षा लागल्या आणि 111च्या 111 केसमध्ये परत अपीलामध्ये ॲक्विटल झालं, सुटले. त्याच्यामुळे ते बुमरँग झालेलं आहे थोडंसं आणि त्याची मोडस ऑपरेंडी बदललेली आहे. त्यामुळे मुलींची संख्या आणि पूर्वी जे एक गर्भलिंग निदान करण्यासाठी 2,000 घेत होते त्यांचा दर वाढला, आता ते 30,000 घेतात. बरोबर. त्याच्यामुळे काय झालं, थोडं मुलींची संख्या वाढताना दिसली. म्हणजे 10 मुली गायब करून जे 30,000 मिळवायचे ते आता एकच मुलगी गायब करून 30,000 मिळवतात. म्हणजे त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये फरक पडलेला नाही, पण मुलींच्या संख्येत थोडीशी वाढ झाली, कारण 10 मुली गायब करून 30,000 मिळवण्याची एक मुलगी गायब करून 30,000 आता ते मिळवत आहेत. त्यामुळे पूर्ण बंद झालं का, नाही झालेलं. कार्यपद्धती बदललेली आहे. IVF सारख्या ज्या गोष्टी म्हणजे ज्याला गर्भाशय भाड्याने घेऊन
कृत्रिम पद्धतीने प्रयोगशाळेमध्ये स्त्री पुरुष स्त्री बीज आणि हे एकत्र आणलं जातं आणि त्याच्यामध्ये ते मुलगा निवडत आहेत. भारतामध्ये वंध्यत्व किंवा इनफर्टिलिटी बाळ होत नाही एवढाच मुद्दा नाही, मुलगा होत नाही हा मुद्दा आहे भारताचा. बापरे. आणि त्यांनी आता जाहिरात दिली, आम्ही गुगल आणि याहू विरुद्ध सुप्रीम कोर्टात भांडतोय. एक रिसेंट आम्ही जजमेंट पण घेतलं. साबू जॉर्ज नावाचे माझे जे सिनियर सहकारी आहेत ते पिटिशनर आहेत त्याच्यामध्ये, आणि गुगल आणि याहूनी यूट्यूब चॅनलवरती अशा जाहिराती आणलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की, कारण आपल्याला माहिती आहे की XX क्रोमोझोम्स बायकांकडे आहेत आणि XY पुरुषांकडे आहेत. वी पिक वाय अँड वी प्रॉमिस यू बॉय, अशी त्यांची जाहिरात आहे. हे भयंकर म्हणजे हे डेकॉय ऑपरेशन्स करून गर्भामध्ये बाळ आल्यानंतर सोनोग्राफी करताना कॅमेरे लावून रंगे हात पकडणं तुलनेने आमच्यासाठी सोपं होतं. पण हे प्रयोगशाळेत जे प्रकार करतायत ते 2-3 गॅमेट्स करून ठेवतायत, मग ते इम्प्लांट करतात, मग ते 3-4 महिन्यांनी बघतात की 4 महिन्यापर्यंत कळतं मुलगा आहे का मुलगी, मग ते मुलगी असेल तर ते एलिमिनेट करतात आणि मग दुसरं गॅमेटस टाकतात आणि मग त्या 2-3 मध्ये फर्टाईल केलेल्यामध्ये एक ना एक मुलगा किंवा मुलगी असू शकते. मग मुलगा हे एन्श्योर करतात आणि मग ती प्रेग्नन्सी कंटिन्यू करतात. अशा पद्धतीचा खूप मोठ्या प्रमाणावर आणि करोडो रुपयांचा बिझनेस आहे. पण का म्हणजे पालकांची, मातांची, पित्यांची मानसिकता अजून पण पूर्णपणे का बदलत नाही? जर आता इतक्या मोठ्या प्रमाणात जागृती झालेली आहे, ग्लोबलायझेशन, मुलींचा प्रचंड उत्कर्ष, मुलींची गगन भरारे सगळे आपण बघतोय, तरी पण ही मानसिकता बुरसडलेली अजून नष्ट का होत नाही? बघा ना, रिसेंटली त्या वैष्णवीचा जो प्रकरण आपण बघितलं, मुली कितीही शिकल्या सवरल्या काही झाल्या तर स्टील दे आर लॅबलेट इन द हाऊस. त्यांचं लग्न करणं, मुलगी जन्माला आल्यानंतर, म्हणजे मुंबईच्या लोकलमध्ये 88-89 जेव्हा कायदा झाला त्या दरम्यान जाहिराती लावलेल्या होत्या. त्या जाहिराती बघून ते काय ऑपरेशन्स केलेले आहेत आपण त्यावेळेला. काय जाहिरात होती? आज 1000 रुपये खर्च करा, उद्याचे 1 लाख रुपये वाचवा. म्हणजे काय करा तर आज 1000 रुपये खर्चून तुम्ही मुलगा आहे का मुलगी तपासा, म्हणजे उद्याचे तुमचे 1 लाख रुपये वाचणारे. ती जाहिरात 88-89 ची होती. आज जर ती जाहिरात, आता ती जाहिरातीवर बंदी घातली, त्याचा एक कलम घातला आम्ही या कायद्यात, जाहिरातीवर बंदी आहे गर्भलिंग निदानाला किंवा IVF ला. तरी तुम्ही बघाल की सगळ्या टीव्हीच्या खाली त्या IVF सेंटरच्या आणि टेस्ट बेबीच्या जाहिराती काम करायचं. म्हणजे पोलीस यंत्रणा, न्यायपालिका याच्यातला गोंधळ आहेच आणि परत पालकांची मानसिकता, म्हणजे ही मानसिकता. आणि ही सगळ्यात कशी आहे, जिथं ज्याच्या संदर्भाने अन्याय होतो तो इन पर्सन श्वास घेणारा व्यक्ती कटघऱ्यात वकील म्हणून माझ्यासाठी जिवंत नाही आहे. सगळ्यात ह्याची मोठी म्हणजे हीच याची स्ट्रेंथ पण आहे आणि हीच याची अडचण पण आहे. बाकी सगळ्यामध्ये ना झगडणारी ती वैष्णवी उभी आहे हो. मग तिच्यासाठी तिचे पालक उभे आहेत. ती गेली तरी ते पालक झगडतायत. पण या मुलीसाठी जे पालकांचे सगळ्यात सुरक्षित आपल्याला कुठे वाटतं? बाळायला लागलं, रडायला लागलं बाळ तर आपण कुणाकडे नेऊन देतो? त्या बाळाला सगळ्यात सुरक्षित आईच्या कुशीत वाटतं. त्या आईची कूसच आपण मुलींसाठी असुरक्षित केली आहे. आणि ती जी असुरक्षित केलेली कूस आहे ती आई असुरक्षित आहे परत. कारण तिला जर हे डिलिव्हर नाही करता आलं तर तिच्या संदर्भाने पुढचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. म्हणजे त्या आत्महत्या करतायत, त्या मुलींना घेऊन उडी मारतायत, ते प्रकार सुरू होत आहेत. म्हणजे बालिका हत्या होतीये, आयांसहित बालकांचे मृत्यू होत आहेत. तर त्यामुळे या सगळ्या मागे मुलींची असुरक्षितता जशी आहे तशीच हुंड्याचा प्रश्न तितकाच गंभीर आहे. आणि हुंड्याच्या प्रश्नाला हुंडाबंदीचा कायदा होऊन, म्हणजे सगळ्यात पहिला कायदा तो होऊन इतकी वर्ष झाली तरी त्याचं स्वरूप बदललं. त्याचं स्वरूप भयंकर पद्धतीची एक मॅरेज इकॉनॉमी उभी राहिलेली आपल्याकडे. घोड्याला किती, पार्लरला किती, ह्याला किती, त्याला किती. आणि तो सगळा करायचा खर्च कुणी? तर तो सगळा खर्च करायचा मुलीच्या बापाने. तो मुलाकडचे त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करणार नाही. त्यामुळे मुलगी इज लॅबिलिटी. कितीही आम्ही म्हणालो की आम्ही सगळं हे केलं ते केलं, आज किती आशा वर्कर, किती शिक्षिका, किती नोकरदार महिला आपल्या माहेरच्या लोकांना सांभाळतात सांगा बरं? किती आई वडील मुलींच्या घरी राहतात सांगा? आणि मुलींच्या आई वडिलांना ते मान्य आहे हे सांगा? कारण जिथे संस्कृती मान्यता नाहीये त्याला, मुलींच्या आई वडिलांना आपण ह्यांच्या घरात जावयाच्या घरात बोज म्हणून येऊन राहिले. कोर्टाने 3-3दा आदेश दिलेत की सुनेनी आणि जावयानी जरी
मुलीची किंवा मुलाचा मृत्यू जरी झालेला असला तरी सुनेची आणि जावयाची जबाबदारी आहे सासू सासरे सांभाळणं, असं सुप्रीम कोर्ट म्हणालं तरी सुद्धा संस्कृती अजूनही मान्यच करायला तयार नाहीये. त्यामुळे मुलगी तुम्ही कितीही म्हणालात ती झाशीची राणी झाली, ती इंदिरा गांधी झाली, ती तारा राणी झाली, तरी प्रॅक्टिकली मुलगी ही पराया धन आहे. मुलगी दुसऱ्याच्या घरी नांदायला जाते, मुलगी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या घेत नाही. तिला शिकवा, सवरा, उभी करा आणि तरी ती आई वडिलांसाठी उभी नाहीये. हे प्रॅक्टिकल, हे वास्तव आहे या समाजात. थोडक्यात तुमचा संघर्ष थांबण्याची चिन्ह नाही. संघर्ष थांबण्याची चिन्ह नाहीत. ते मुलींनी पण उठलं पाहिजे आणि मुळात फॅमिलीज डेमोक्रेटिक व्हायला पाहिजेत. फॅमिली ज्या आहेत, मुलगी इकडून तिकडे नांदायला जाण्याची ही जी पद्धती आहे या पद्धतीमध्ये बदल व्हायला पाहिजे. मग अशी सुरुवातीला या विषयाला हात घालता घालता तुम्ही दारूच्या दुकानांचा आणि त्याचा उल्लेख केला. ते सगळं आमच्या पूर्ण लक्षात आहे. त्याविषयीच्या खूप बातम्या वाचलेल्या आहेत आणि ते भयानक पराक्रम केलेले होते त्यावेळेला तुम्ही. आता पुन्हा हे लाडकी बहीण आणि हे सगळं झालं आणि मग महाराष्ट्र सरकारची तिजोरी पूर्णपणे खपाटीला गेली आणि आता दारूला पुन्हा प्रचंड प्रोत्साहन देण्याचे वेगवेगळे ते विषय पुढे पुढे आणतात. आता जे गेले 30-40 वर्ष वाईन शॉपना परमिशन नवीन मिळत नव्हती, ती आता खुले करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि अशाच प्रकारे म्हणजे दारूचे दुकानं अधिकाधिक वाढावी, बार अधिकाधिक वाढावेत. या सगळ्याला थोडक्यात मद्य संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा उद्योग चालला आता फंड शासनाच्या तिजोरीत येण्यासाठी. आता या विषयावरती पुन्हा एकदा नव्याने संघर्ष करायची वेळ आली. हा, तो करावाच लागेल. कारण जर बचत गटाच्या माध्यमातून ज्यावेळेला महिला एकत्र येतात त्यावेळेला पहिली मागणी त्यांची असते ते बचत गट, त्यातनं मिळणारे लोन बिन ताई थोडं बाजूला ठेवा. पहिल्यांदा या गावातल्या दारूच्या दुकानाचं काय करायचं बोला. जो पैसा घरातला अशा पद्धतीने बाहेर चाललाय तो कसा थांबवायचा बोला. तर याच्या संदर्भाने आणि आम्ही त्याचं धोरण ठेवलं की जे गाव पुढे येईल, जे गाव पुढे येऊन म्हणेल की या पद्धतीचं मतदान करायचंय, हे बंद करायचंय, त्या गावातल्या महिलांना सोबत घेऊन ते लढायचं. त्यामुळे त्याच्यासाठी भले सुप्रीम कोर्टापर्यंत पोचावं लागलं तरी चालेल, पण ही लढाई आपण करायची. त्याच्यासाठी आम्ही म्हणजे त्यावेळेला अण्णा हजारे त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन काम करत होते. नंतर व्यसनमुक्त युवक संघ त्याच्यामध्ये आला होता आमच्यासोबत. पण त्याच्यामध्ये आम्ही सातत्याने हे सांगत झालो की एकदा ठरवा ना. एका बाजूला तुम्ही व्यसनमुक्तीसाठी समाज कल्याणच्या मार्फत पैसे देणार आणि माणसं व्यसनमुक्त करा म्हणणार, दुसऱ्या बाजूला तुम्ही परमिट वाटणार, तिसऱ्या बाजूला तुम्ही आमच्या आणि त्यांचं भांडण लावणार. म्हणजे ही शासन स्तरावरती अविश्वासार्हता नाही का की तुम्ही एकदा कॉन्ट्रॅक्ट देता त्या माणसाला आणि त्याला लायसन देता आणि त्याच्याने आमचं भांडण लावून त्याचं लायसन रद्द करवता आणि आम्हाला त्याच्या विरुद्ध कोर्टात जाईल. पण देतानाच विचारा ना आम्हाला, महिला मंडळाला, गावातल्या महिला मंडळाला तुम्ही देताना विचारा की यांना दारूचं परमिशन आम्ही द्यायची की नाही, परमिट द्यायचं की नाही, ह्यांना एनओसी. आता ते त्यांनी एनओसीच काढून टाकली. म्हणजे गाव पातळीवरती ग्रामपंचायतीच्या मार्फत फक्त सरपंचाने एका त्याच्या लेटर पॅडवर सही करून दिलं पत्र तर चालतं म्हणे आता. म्हणजे ज्या 10-12 कागद द्यावी लागायची राज्य उत्पादन शुल्क विभागाला आणि कलेक्टरवर प्रेशर आहे परत ऍडिशनली की रेव्हेन्यू गोळा करून आणा. म्हणजे नक्की ठरवा तुम्हाला दारूतून पैसा गोळा करायचा आहे आणि त्याचा हिशोब जर मांडायला बसलं ना तर दारूच्या व्यसनामुळे होणारे परिणाम आरोग्याच्या पातळीवरती, घरामध्ये ज्या पद्धतीचं लोन बिन करून त्याचा सगळा सामाजिक सगळा जर हिशोबाच्या म्हणजे आकड्यांच्या बाबतीमध्ये जर बोलायला गेलो तर तुम्ही गोळा करत असलेल्या रेव्हेन्यूच्या तुलनेत तुम्ही करत असलेला लॉस जास्त आहे. पण हे तुम्ही कधी बसून अक्रॉस द टेबल त्याची बॅलन्स शीट मांडायलाच तयार नाही. कारण तुम्ही एका विशिष्ट उद्योगांच्या बाजूने जेव्हा विचार करता आणि तो आलेला रेव्हेन्यूच्या बाजूने विचार करता तर त्यावेळेला त्याचे जे सोशल लॉस आहे, त्याचा जो मेडिकल लॉस आहे, त्याचा जो वेगळ्या एका विभागावर येतोय, आरोग्य विभागाचा लॉस तर तुम्हाला रेव्हेन्यू दिसणार नाही ना, पण आरोग्य विभागावर येणारा जो ताण आहे लिव्हर सिरोसिस झालेल्या त्या माणसापासून सगळ्याच्या बाबतीमधला तर तो तुम्हाला दिसत नाहीये. तर तो लक्षात घेतला पाहिजे. पण या सगळ्यासाठीची समज असणारे पॉलिटिशियन्स कुठे आहेत? बरोबर. ही समज असण्यासाठी एक टप्पा होता की ज्यावेळेला म्हणजे मी अगदी 20-22 वर्षाची होते त्यावेळेला आणि ह्या आमच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना कमिटीत बोलवायच्या आणि त्या कमिटीत मला बोलवलं की मला प्रचंड आनंद मिळायचा आणि मृणाल त्यांच्या मागून आम्ही असे करत त्या एकनाथ गायकवाड समोर जाऊन बसायचो, महिला बाल कल्याण मंत्री. आता वेगळे गायकवाड आले नाही, अहो ते आता ते बोलवतच नाही. आता चड्डी बनियांवरती मारामारी करणं, सभागृहात रमी खेळणं आता नवीन संस्कृती आलेली आहे आपल्या महाराष्ट्रात. ते बोलवत नाहीत, आम्हाला बोलवतच नाहीत. जाऊ द्या, ते विषय आपण चर्चा करावी अशा लायकीचा पण नाहीये तो. मला आणखीन एक उत्सुकता आहे. अनेक वेगवेगळ्या माध्यमातून तुमचं काम केलेलं आहे, तुम्ही संघटना उभ्या केल्यात, कार्यकर्ते उभे केलेत. नवऱ्यानं सोडलेल्या बायका
हे एक फार मोठं कुतूहल वाटलेलं की अशा बायकांसाठी आपण काहीतरी काम करावं अशी कोणाला तरी इच्छा झालेली आहे. आता त्या सगळ्या क्षेत्राची काय परिस्थिती आहे? पहिल्यांदी निशा शिवरकरांनी हे काम केलं. त्या वर्षी मी पहिलं सर्वे सातारा शहराचा केला. दॅट वॉज 1990 साली. त्यावेळेला मी लॉ कॉलेजची विद्यार्थिनी होते. 92लाच माझं पासआउट आहे. मी 92ला डिग्री घेतली आणि त्याच्यानंतर मग त्या अर्थाची प्रॅक्टिस केलीच नाही. मग फ्री लिगल एड सेंटर सुरू केलं आणि तेव्हापासून आज तागायत कित्येक हजारो अशा महिलांच्यासाठी आम्ही काम केलं. त्याच्यातून त्यांना कौशल्य मिळालं पाहिजे म्हणून आम्ही झुणका भाकर केंद्र काढलं, केटरिंगच्या गोष्टी सुरू केल्या. तेव्हापासून आम्ही जमिनीला आणि घराला नाव लागलं पाहिजे. महिलांना कुटुंब प्रमुख म्हणून रेशनच्या लाईनी जर आम्ही उभ्या तर तुम्ही कशाचे कुटुंब प्रमुख? कुटुंब प्रमुख खरं तर आम्ही कुठल्या डब्यात साखर आहे तुम्हाला माहितीये का? ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आमचंच नाव रेशन कार्डवर पहिलं असलं पाहिजे आणि तो जर घरातून बाहेर काढणार असेल तर रेशन कार्ड त्याच्याकडे, तो रेशन आमच्या वाटणीचं खातो आणि ती लेकरं घेऊन माहेरी जाऊन राहते. तर त्याच्यासाठी आम्ही म्हणतो तिचं रेशन कार्ड आम्हाला स्वतंत्र द्या. अशी अनेक पातळीवरती आम्ही ते केलं आणि आजही म्हणजे त्यावेळची ती संख्या 6 लाखाच्या घरात होती जिला नवऱ्यासोबत राहायचं आहे पण राहता येत नाही. आणि म्हणून आता आमचं म्हणणं आहे नवऱ्याला दारू पाजा, नवऱ्यांच्या जमिनी गहाण टाकून घ्या, नवऱ्यांच्या घरांचं काय त्या सोसायटीत जाऊन करायचं करा, घराला आमचं नाव लावा, जमिनीला आमचं नाव लावा, पोरांना आमचं नाव लावा आणि पाहिजे एवढा रेव्हेन्यू गोळा करू देश असणार. आमचं काही म्हणणं नाही. आमचं महिलांचं म्हणणं आहे की ऍट द कॉस्ट ऑफ आमच्या पुरुषांच्या या पद्धतीच्या वर्तनाची किंमत मोजून आम्ही किती वर्ष हे सोसायचं. जमिनीला आणि घराला नाव लावले तर कोण कोणाला सोडणार? आम्ही जाणारच नाही ना. आम्ही म्हणतो धडका घे भिंतीला, मध्ये भिंत बांधते, मी इकडं ती राहते, तू तिकडं राह आणि काय करायचं तो गोंधळ घाल, मी घर सोडणार नाही. त्यामुळे त्या पद्धतीचा डोमेस्टिक व्हायलन्स आता थांबला पाहिजे. त्या पद्धतीची 2/3 काम आम्ही शेतीतलं करतो. आजही आम्ही मालकीणी नाही. शेतीचा शोध कोणी लावला हो? शेतीचा शोध बायकांनी लावला आणि 7 बारे पुरुषांच्या नावचे आहेत. आम्हाला तेही नको आहेत. आता आम्हाला सहमालक म्हणून आमचं नाव लागलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्त्रियांना बरोबरीची ॲसेट ओनरशिप देत नाही तोपर्यंत या बाबतीमध्ये म्हणजे ज्यांच्याकडे आहे तिथे आणि जिथे या पद्धतीचं गृहिणी कम्प्लीट त्या अमेरिकेमध्ये जेवढ्या मिनिस्ट्री 4-5 मिनिस्ट्री जे काम करतात ते या देशातली बाई करते एकटी. मग तिच्या कामाची पैशामध्ये कधीतरी नोंद टाकाल का नाही? या सगळ्या संदर्भात बजेटपासून पहिली महानगरपालिका आहे पुणे आणि पहिलं सरकार आहे नितीशजींचं बिहारचं की जिथे जेंडर बजेट हा शब्द उच्चारला गेला, काहीतरी प्रयत्न केला गेला. पण आज हे सगळंच मागं पडते. दुसऱ्या बाजूला नुसतंच शाळेमध्ये गेली तरी व्हायलन्स, नांदायला गेली तरी व्हायलन्स, गर्भात मुलगी म्हणून आईच्या पोटात येऊन जन्म मागायला लागली तरी व्हायलन्स. तर या पद्धतीच्या व्हायलन्स म्हणजे आग लागली असताना आम्ही ह्या बाकीच्या गोष्टी बोलायला सवडच नाहीये हो. इतकी आग लागल्यासारखी तो व्हायलन्स सगळीकडे पसरतोय आणि तो व्हायलन्स आणि त्याच्याही पुढे जाऊन एका धर्मांध जातीअंध व्यवस्थेमध्ये म्हणजे आमच्या लेकराला आम्ही जन्माला घातलं, त्याचा बाप आम्ही दाखवला म्हणून तो बाप, कारण तो आम्ही दाखवलाय. त्याचं सिद्ध करणं आजही सायंटिफिकली तसं महागड आहे. पण आई सिद्ध करणं 10 रुपयाचं काम आहे. पण तो बाप आजच्या तारखेला ते धर्मही लावतोय, जातही लावतोय आणि ती भांडणंही लावतोय. आणि आमची पोरं ज्या पद्धतीने बाहेर झुंडीच्या झुंडी करून मोकळी सोडलेली आहेत आणि त्याच्यामध्ये परत तिला एजंट केलं जाते. फेटे बांधून आम्हाला रस्त्यावरून आणून तुम्ही धर्मांची आणि जातीची भांडणं लावण्यासाठी एजंट म्हणून वापरताय. हे जास्त भयंकर आहे. आणि ह्याची समज आमच्या महिलांमध्ये की आपण ह्या सगळ्या डिस्क्रिमिनेशनच्या पातळीवर चाललेल्या जागतिक पॉलिटिक्सचा आपण म्हणजे त्यांच्या त्या झुंडी चालवण्याच्या भाग व्हायला लागलोय लेकरांसहित. तर त्याच्या संदर्भातली समज वाढवण्याची गरज आहे आम्हाला. हीच सगळी निराशाजनक परिस्थिती आणि ज्यांच्याकडे जाऊन हे सगळे प्रश्न मांडायचे आणि याच्यासाठी काहीतरी न्याय मिळेल, निकाल चांगल्या पद्धतीने लागेल, काहीतरी सिस्टीममध्ये सुधारणा होईल अशा अपेक्षा ज्यांच्याकडून बाळगायची ते भलत्याच उद्योगांमध्ये व्यस्त आहेत आणि त्यांना या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. या अशा बाबींनी कधी निराशा येत नाही? नाही, मला सावित्रीबाई दिसतात. म्हणजे मी त्यावेळेला नेहमी अजूनही बोलताना पण मी म्हणते सावित्रीबाईच्या काळात ह्यातलं काहीच नव्हतं. कॉन्स्टिट्यूशन पण नव्हती. इतकं भयंकर चित्र होतं. जे प्रस्थापित दगड मारत होते आणि अंगावर शेण टाकत होते त्यांच्या ठिकाणी मी असते तर मी पिशवीतनं दगडच घेऊन गेले असते. पण त्याचा परिणाम म्हणून ती शाळा बंद झाली असती आणि आजही मुलींच्या शिक्षणासाठी आणि मतदानासाठी आम्ही लढत राहिलो असतो.
त्यामुळे मला असं वाटतं की सावित्रीबाईंच्या समोर म्हणजे ज्या ज्या वेळेला अशी निराशा येते त्यावेळेला बाबासाहेब आणि सावित्रीबाई हे दोघं लढणारे लोक मला असे दिसतात की ज्यांच्या हातात काहीच नव्हतं, तर त्यांनी जग बदलण्याचं, आणि ते आजही मला म्हणजे आजही बाबासाहेब प्रत्येक त्या कॉन्स्टिट्यूशनच्या प्रत्येक पानावरती मला मार्गदर्शन करतात. म्हणजे ते आज फिजिकली नसले तरी ते आजही माझ्या सोबत आहेत. त्यामुळे ह्या दोन व्यक्तींनी जेव्हा त्यांच्या सोबत अख्खं जग त्यांच्या विरोधात होतं, सगळी व्यवस्था त्यांच्या विरोधात होती, त्यावेळेला ते लढले. आज त्यांनी करून ठेवलेलं एवढी मोठी परंपरा माझ्या सोबत आहे. तर मला असं वाटतं की हे अशक्य नाहीये. फक्त कुठेतरी लिथार्जी आलेली आहे. ते यासारख्या पुरस्कारातून जागतिक पातळीवर नोंद घेतल्यामुळे परत एकदा तो सगळ्यांना ती ताकद मिळेल, ती ऊर्जा मिळेल, आणि लढणाऱ्या माणसांना हे मिळाल्यानंतर अनेक लढणाऱ्यांना वाटतं की अरे ही बाई लढली आणि या लेवलवर नोंद घेतली तर माझ्याही कामाची नोंद घेतली जाऊ शकते. हा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये येईल असं मला वाटतं. त्यामुळे निराश होण्यासारखं नाहीये. थोडंसं बॉटल नेकिंग झाले, कुठेतरी अडकले. मला असं वाटतं की चांगले पॉलिटिशियन्स, तरुण पिढीत एक क्रायसिस यावं लागतो, एक अशा कडेलोट एक टप्पा यावा लागतो. तो आलाय आता, आणि आता नजीकच्या काळामध्ये ते सगळं स्वच्छ होऊन याच्यातून चांगल्या चळवळी आणि ह्या गोष्टी उभ्या राहतील. आणि त्या उभ्या करण्यामध्ये स्त्रिया, बहुजन, दलित समाज पुढाकार असेल. पुढच्या जगातल्या सत्तेची चावी ही आमच्या खिशात आहे. ती फक्त आम्ही आमच्या ताब्यात घेऊन ते कुलूप कसं उघडणार, तो काळ कोणत्या टप्प्याला येणार, तो माझ्या आयुष्यात येणार का नाही येणार, पण त्या दिशेने चाललेल्या त्या प्रवासात आम्ही सगळे एकत्र असणार, एवढं मात्र नक्की. तुमचा आत्मविश्वास खरा ठरो. युनो सारख्या संघटनेने, जागतिक स्तरावरच्या संघटनेने ॲडव्होकेट वर्षाताई देशपांडे यांची या अतिशय प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी का निवड केली ती त्यांच्या या संवादातून आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल. निश्चितपणे संपूर्ण, जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं, केवळ महाराष्ट्रवासियांना, मराठी माणसांनाच नाही तर संपूर्ण देशवासियांच्या दृष्टीनं अभिमानास्पद अशी ही बाब आहे वर्षाताईंना हा जागतिक पुरस्कार मिळणं. वर्षाताई, खूप 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 धन्यवाद मनापासून. थँक्यू.